वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको क्लास 9 शबरी 11 पोयम नंबर शबरी इसका एक्सप्लेनेशन देने जा रही हूँ। ಶ್ರೀರಾಮ ವನವಾಸದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಅಲೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಕಬಂಧನೆಂಬ ರಾಕ್ಷಸನು ಮೋಕ್ಷ ನೀಡುತ್ತಾ ಕಲ್ಲಾಗಿದ್ದ ಅಹಲ್ಯೆಗೆ ಮರಳಿ ರೂಪ ನೀಡುತ್ತಾನೆ. ಋಷಿ ಮುನಿಗಳ ಸಂಕಟ ಪರಿಹರಿಸುತ್ತಾ ಅಂತೆಯೇ ಶಬರಿ ಎಂಬ ವೃದ್ಧೆ ಇಂದಲ್ಲ ನಾಳೆ ರಾಮ ತನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದಾನೆಂದು ಆಸೆಯನ್ನು ಕಾಯುತ್ತಾ ಕುರಿತಿರುತ್ತಾಳೆ. ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ಮನಸ್ಸು ಹೊಂದಿದ್ದರೂ ದೇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಈ ಕವನದಲ್ಲಿ ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ. यहाँ पे रामायण का एक पार्ट जब राम और लक्ष्मण जी जंगल में जाते रहते हैं तो शबरी करके एक लेडी है, वो बहुत उनसे यानी कि वो बिलीव करती है, तो उनको लगता है एक नहीं तो एक दिन राम जी हमारे पास आते हैं करके वो अपना फल इकट्ठा करती है. ವಿಂಧ್ಯಾಟವಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಳು ಶಬರಿ ರಾಮನ ಕನಸೇ ಮರವಾಗಿ, ಮರದಲ್ಲೆಲ್ಲರಳಿದ್ದವು ಹೂಗಳು ರಾಮನ ನಾಮವೇ ಜೇನಾಗಿ. यानी विंध्याटविಯಲ್ಲಿ ಇದ್ದಳು शबरी एक जंगल में रहती है. रामन कनसे मरवागी यानी कि राम जी को मिलना चाहती है. ಮರದಲ್ಲೆಲ್ಲ ಅರಳಿದವು ಹೂಗಳು राम नामवे चेनागी, यानी कि पूरा वो पेड़ में बहुत सारा फ्लावर आता है. ಸುತ್ತಮುತ್ತಲು ನೋಡುತ್ತಿದ್ದಳು ಬಂದನೆ ಬರುತ್ತಾನೆ ಶ್ರೀರಾಮ. उसके बाद वो फल आ जाता है वो पेड़ में, तो हर जगह पे देखती है राम जी आए कि आए करके. ಕಾಣದೆ ರಾಮಗೆ ನಿಟ್ಟುಸಿ ಡಿಡುವಳು ಅಯ್ಯೋ बरडाಯಿತು जनुमा. वो सोचती है कि अरे राम जी नहीं आए तो मेरा वेट करना सही नहीं है करके, मैं इतना वेट किया लेकिन राम जी नहीं आए करके. ಮರ ಗಿಡಗಳ ಎಲೆ ಅಲುಗಾಡವು ಅವು ರಾಮನ ನೋಡಿರಬಹುದೆಂದು ಕಾಮನ ಬಿಲ್ಲನು ನೋಡಿ ಕುಣಿಯುವ ಮಗು ಮನಸ್ಸಿನ ಒಳತುರುಳುವಳು. यानी कि मर गिडಗಳ ಎಲೆ ಅಲುಗಾಡವು यानी कि पेड़ पौधे का लीफ जो है हिल रहा है, अವು रामन ನೋಡಿರಬಹುದೆಂದು. हो सकता है वो पेड़ पौधा राम जी को देखे होंगे. ಕಾಮನ ಬಿಲ್ಲನು ನೋಡಿ ಕುಣಿಯುವ ಮಗು ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಳಿತು ತುರುಳುವಳು, यानी कि जो क्या बोलते हैं रेनबो जब जाता है तो बच्चे कितना खुश हो जाता है, ऐसा ही वो भी खुश हो जाती है. ಮೃಗ ಪಕ್ಷಿಗಳ ಸುಳಿದಾಡಿದ ರಾಕಡೆ ರಾಮನೆ ಬಂದಿರಬಹುದೆಂದು ನನ್ನೊಡನೆಯ ಬಂದೆಯ ಎನ್ನುವಳು ಸೊಂಟದ ನೋವಿದ್ದರು ಎದ್ದು. वो क्या है, हर बार राम जी को वेट करती रहती है. उसको कोई भी प्राणी पक्षी भी आया तो उसको लगता कि राम जी आ गए करके उसको कमर में दर्द रहता है, फिर भी वो उठ के देखती है. ಆ ಬೆಳಗಿನ ಕನಸಲ್ಲಿ ಅವಳಿಗೆ ಶ್ರೀರಾಮನು ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಹಿತ ಬರುವುದು ಕಂಡಂತಾಯಿತು. ತಕ್ಷಣ ಎದ್ದಳು ರಾಮನು ಜಪಿಸುತ್ತ. यानी कि एक दिन रात में वो सोते रहती है, तब उसको सपना आता है राम जी लक्ष्मण के साथ में आए हैं करके. ನಿತ್ಯ ವಿಧಿಗಳ ತೀರಿಸಿ ಕೊಯ್ದಳು 6ನೇ ಮರಗಿಡಗಳ ಹಣ್ಣು ಆರಿಸಿಕೊಡಬೇಕೆನ್ನುತ್ತ ಮುದ ತಳೆದಳು ಕಣ್ಣನ್ನು ಕಣ್ಣಾಗಿಸಿ ನಿಂತು. यानी कि वो क्या करती है, राम जी आ जाएंगे करके वो फल को एक निकाल के नॉर्मली वो टेस्ट करके रखती है, क्योंकि जो स्वीट है वही राम जी को खिलाएंगे करके. ರಾಮ ಬಂದನು ಶಬರಿಯ ಮನೆಗೆ, ಮೊಗ್ಗು ಅರಳಿದ ಹೂ ಬೀರಿದಂತೆ ಹಪ್ಪಿ ಹಿಡಿದನು ಶಬರಿಯ, ತಾನು ಕೌಶಲ್ಯೆಯ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತೆ. यानी कि
राम जी आते हैं और उसके बाद वो क्या करते हैं, उसको हग करते हैं। जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है, प्लीज सब्सक्राइब माय चैनल। थैंक यू।